प्रत्येक समाज किती शिक्षित आहे हे त्या समाजातील स्त्री किती शिक्षित आहे यावर ठरतं. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी बदलापूरमध्ये बहुजन मातेच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. BMP तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची अध्यक्षा सुषमा जाधव, BMP महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांची होती. हा कार्यक्रम BMP कार्यालय संविधान चौकात बदलापूर येथे दुपारी 3 वाजता सुरू झाला. तरीच या कार्यक्रमासाठी अनेक कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते व त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी उत्तम माहिती दिली. कार्यक्रमाद्वारे रोजगार उपाय, कामगार संदर्भात माहिती दिली गेली. यावेळी बदलापूर न्यूजच्या प्रतिनिधींनी आयोजकांशी संवाद साधत कार्यक्रमाची माहिती घेतली. बहुजन महामातांचा जे आहे तो जयंती उत्सव इथे साजरा करण्यात आला. कसा साजरा केला? आम्ही सर्व महिला भगिनींना या ठिकाणी आमंत्रण केलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महामातांचा जो इतिहास आहे, गौरवशाली इतिहास आहे आणि प्रेरणादायी जो इतिहास आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. औपचारिकता म्हणून राबवण्यापेक्षा त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे आणि विचारांमध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. या ठिकाणी विविध सामाजिक संघटनेचे लोकसुद्धा उपस्थित होते आणि आजच्या कार्यक्रमाचा मुळात जो उद्देश होता की महिलांमध्ये जागृती करून महिलांना भविष्य काळामध्ये एक नेतृत्व निर्माण व्हावं, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. विविध जाती धर्मातील विविध संघटनेच्या महिला या ठिकाणी उपस्थितीत होत्या. पुढच्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये आम्ही हळदी कुंकूचा एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांचा आम्ही फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम म्हणजे काय आहे की आमचं आंदोलन आहे 22 फेब्रुवारी रोजी. RSS भाजपच्या माध्यमातून बामसेफचं राष्ट्रीय अधिवेशन जे 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत होणार होतं ते ओडिशा या ठिकाणी होणार होतं. तर एक कटक या ठिकाणी जो होणारा जो कार्यक्रम आहे, आमचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनाला परमिशन दिल्यानंतर जाणीवपूर्वक द्वेषभावनाने जे RSS आणि भाजपच्या सरकारने ते कॅन्सल केलेलं आहे, ते जे मंजूर आहे ती रद्द केलेली आहे. म्हणून त्याच्या विरोधात 22 तारखेला आमच्या जो संविधानिक अधिकार आहे, संविधानिक अधिकार म्हणजे कार्यक्रम घेण्याचा, विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा, संघटन चालवण्याचा आणि लोकांना जागृत करण्याचा, तर तो आमच्याकडनं हिरावून घेतला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन भाजपने काम केलेलं. त्यामुळे संविधानाच्या रक्षणार्थ आम्ही सर्व बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 22 फेब्रुवारी रोजी आम्ही जात आहोत आणि 22 फेब्रुवारीला आम्ही नागपूरला RSSच्या हेडक्वार्टरवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. त्यासाठी हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवतो. केंद्र जे सुरू करणार आहोत त्याची घोषणा आम्ही त्यावेळेला करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही फॉर्म आहेत सध्या आमच्याकडे, ते आम्ही वाटप करणार आहोत आणि फॉर्म घेण्यासाठी मी असं या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छिते की जे राजमाता उद्योग केंद्र आम्ही चालू करणार आहोत तर त्याचे फॉर्म जे आहेत ते आमच्या बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यालय आहे संविधान चौकात, तिथे उपलब्ध होणार आहेत. तर मी भगिनींना विनंती करते की ज्यांना ते फॉर्म घ्यायचे असेल तर त्यांनी ऑफिसमध्ये येऊन संपर्क साधावा. सर्वप्रथम बदलापूरच्या येण्याचं मी स्वागत करते. आज महानायकांची जयंती होती, त्या जयंतीनिमित्त आम्हाला आनंदाने उत्सवाने आज ही जयंती साजरी झालेली महानायकांची. तर ज्या महानायकांनी आमच्यासाठी जे कष्ट सहन केले, आज त्यांची प्रेरणा आम्हाला मिळालेले आहेत. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला पुढचं त्यांच्यासाठी जो भविष्य आमच्या मुलांचं आहे त्याच्यासाठी आम्हाला त्यांच्यासाठी मुलांसाठी करायचं आहे. या निमित्ताने आम्ही जयंती साजरी केलेली आहे. दुसरा मुद्दा की भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रपितृ मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या अंतर्गत जे नागपूर इथे रॅली, महाविशाल रॅली काढलेली आहे, त्या रॅलीमध्ये जो आमचा कार्यक्रम कटक ओडिशा येथे रद्द करण्यात आला होता, तर ती परमिशन सुद्धा त्या आम्ही आणि ते लवकरात लवकर काम होईल आणि महिलांना आपण रोजगार देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी तयार करू आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू कसा होईल याचे आपण प्रयत्नात आहोत आणि ते लवकरात लवकर होईल एवढीच बोलते.